चला तर आज आपण असे हेल्दी असे मशरूम बनवूयात। मशरूममध्ये खूप माती असते, त्यामुळे त्याला स्वच्छ पाण्यात 1-2 वेळा धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर ते पाण्यातच ठेवून तसंच एक-एक घेऊन कट करून घ्यायचे आहेत। नंतर फोडणीसाठी आपल्याला इथे लागणार आहे कांदा, टोमॅटो, लसूण आणि काही कढीपत्त्याची पाने, हे सर्व काही चिरून घ्यायचं आहे। त्यानंतर गॅसवर एक पॅन ठेवून त्यामध्ये थोडंसं तूप टाकून आपल्याला मशरूम असे फ्राय करून घ्यायचे आहेत। मशरूमचे फायदे काय आहेत हे मी साईडला लावलेलं आहे, स्क्रीन स्टॉप करून तुम्ही वाचू शकता। त्याचं पाणी सुटेपर्यंत त्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे आणि नंतर ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून त्यात जिरे, मोहरी, लसूणच्या पाकळ्या आणि कढीपत्त्याचे पाने हे सर्व काही टाकून थोडेसे लसूण गोल्डन ब्राऊन रंगापर्यंत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये लगेच कांदा जो आपण चिरलेला आहे लांब तो टाकून तोही 1-2 मिनिटापर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे चांगला, त्याला गोल्डन रंगापर्यंत। आणि त्यामध्ये त्यानंतर हळदी पावडर, थोडंसं मीठ टाकून ते फ्राय करून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल 1-2 मिनिटापर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये जो बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो देखील टाकून सर्व काही एक 5 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे। त्यानंतर जे आपण शॅलो फ्राय केलेले मशरूम आहेत तेही त्यामध्ये टाकायचं आहे आणि जो मॅजिक मसाला आहे, मॅगी मसाला, तो टाकू शकता तुम्ही त्याच्यामध्ये आणि लाल तिखटही थोडंसं टाकायचं आहे आणि झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे ते आपल्याला। आणि नंतर थोडंसं चीज टाकून तुम्ही ऑप्शनल आहे ते तुम्ही फ्राय करून घ्यायचं आहे। असे मशरूम तयार आहेत आता खाण्यासाठी। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।